नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी मी आज एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. नवीन वर्ष 2026 मध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जारी होईल आणि कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. बघा मित्रांनो, आपला 2026 मध्ये येणारा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा नेमका कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटवरती येईल आणि या पीएम किसान योजनेमधून नेमके कुठले शेतकरी अपात्र झालेले आहेत, कोणाला पैसे येणार नाहीत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ हा संपूर्ण पाहायचा आहे. चला तर मग बघूयात मित्रांनो, काय आहे ही नेमकी अपडेट. बघा, पीएम किसान योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान योजना सरकारनं आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता देशभरातील शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारनं अद्यापपर्यंत 21 हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. तुम्ही सुद्धा ह्या 21व्या हप्त्याचा लाभ घेतला असेल. आता तुम्हाला सुद्धा या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि हा 22वा हप्ता नक्की कधी येईल हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामध्ये बघा, या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी 6,000 रुपयांची रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये त्यांच्या खात्यात पाठवते. या योजनेचा पुढचा हप्ता आता नवीन वर्षात म्हणजे 2026 मध्ये जारी केला जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपलं केंद्र सरकार जे आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी 6,000 रुपयाची रक्कम या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देत असतं. तर ही रक्कम जी आहे 6,000 रुपयाची, ही 3 समान हप्त्यामध्ये म्हणजेच प्रत्येक हप्त्याला तुम्हाला 2,000 असे 3 हप्ते मिळून तुम्हाला ही 6,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते. आणि या योजनेचा पुढचा हप्ता जो आहे तो आता नवीन वर्ष म्हणजेच 2026 आता लागलेला आहे मित्रांनो, ह्या 2026 मध्ये जारी केला जाणार आहे. आणि हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जारी केला जाणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. चला तर मग बघूयात पुढे योजनेच्या रकमेत वाढ होणार का. बघा शेतकरी बांधवांनो, सगळ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की योजनेमध्ये अजून काही वाढ होणार आहे का, किंवा रकमेमध्ये काही वाढ होणार आहे का, 2,000चा हप्ता 3,000 होईल का, किंवा 4,000 होईल का, असे बरेच प्रश्न शेतकरी मित्रांना आता पडत आहेत. बघा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी आर्थिक वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करतील. इथं 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत भारत देशाच्या, निर्मला सीतारामन मॅडम, ह्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कल्याणाच्या विविध योजना जाहीर केल्या जातील. बघा, हा जो अर्थसंकल्प जारी केला जाणार आहे, हा 1 फेब्रुवारी 2026 ला जो अर्थसंकल्प जारी करणार आहेत आपल्या निर्मला सीतारामन मॅडम, या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कल्याणाच्या विविध योजना ह्या त्या जाहीर करणार आहेत 1 फेब्रुवारी 2026 रोजी. बघा, जर केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळेल. बघा, 1 फेब्रुवारी 2026 मध्ये जो आपला अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्या अर्थसंकल्पामध्ये जर केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय जर घेतला तर त्याचा थेट फायदा शेतकरी मित्रांना आपल्या मिळणार आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेचे जर पैसे तुम्ही वाढवून दिले तर आपल्या शेतकरी मित्रांना त्याचा हा फायदा होणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, मात्र सध्या मिळणाऱ्या 2,000 रुपयांच्या हप्त्यात वाढ केली जाईल असे कोणतेही संकेत सरकारनं अद्याप दिले नाहीत. बघा, तुमच्यापर्यंत जी बातमी येत आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता हा रक्कम वाढणार, तुम्हाला 3,000 येणार, 4,000 येणार, 5,000 येणार आहे, सर्व बातम्या मित्रांनो फेक आहेत. तुम्ही कुठल्याच बातमीवर विश्वास ठेवायचा नाहीये. बघा, मी तुम्हाला सांगतो की सध्या तरी ह्या मिळणाऱ्या 2,000 रुपयाच्या हप्त्यामध्ये वाढ केली जाईल असा कुठलाही संकेत सरकारने अद्यापपर्यंत दिला नाही. म्हणजे सरकारने याचं ऑफिशियली सांगितलेलं नाही की आम्ही तुम्हाला हप्त्यामध्ये वाढ करून देऊ किंवा या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करून देऊ. आता इथून पुढे सुद्धा तुम्हाला 2,000 रुपयेच मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो. परंतु युट्यूबवर म्हणा किंवा न्यूजवर म्हणा, तुम्हाला अनेक लोक खोट्या बातम्या देऊन फसवण्याचं काम करत आहेत. परंतु आपल्या या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला जे आहे ते रिअल बातमी मी देत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, या चुकांमुळे हप्ता सांगू शकतो. बघा, तुमच्या ज्या कोणत्या चुका आहेत ह्या तुम्ही ज्या चुका केल्या तर तुमचा सुद्धा हप्ता मित्रांनो थांबू शकतो. या चुका मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठी अपडेट जी ही आहे, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. याशिवाय ज्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, बघा आतापर्यंत जे शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा ही पीएम किसान योजना
ही त्यांच्यासाठी बंद केली जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनाच फक्त इथून पुढे पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये प्रतिवर्षाला हे मिळणार आहेत मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यांनाही पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणजे ई केवायसी जर तुम्ही पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला सुद्धा हा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी अडचणीला सामोरं जाऊ शकतं मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जमिनीची पडताळणी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. बघा, जमिनीची पडताळणी जी आहे, जमिनीची पडताळणी करण्यासाठी सांगितलेलं होतं, तर जमिनीची पडताळणी पूर्ण न करणारे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार नाहीत. हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल आणि तुम्हाला 22व्या हप्त्याची रक्कम विना अडथळा हवी असेल तर आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि लाभार्थी यादीत तुमचं नाव तपासा. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर 22व्या हप्त्याची रक्कम विना अडथळा घ्यायची असेल, तुम्हाला जर हा 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती विना अडथळा पाहिजे असतील आलेले, तर तुम्ही आवश्यक प्रक्रिया जी आहे ई केवायसी म्हणा, फार्मर आयडी म्हणा, ह्या ज्या काही अत्यावश्यक प्रक्रिया आहेत ह्या वेळेत पूर्ण करायच्या आहेत, तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला ह्या योजनेमधून बाद केलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत की नेमके 22व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत. बघा, 22वा हप्ता कधी जारी होणार. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाते. 22व्या हप्त्याबाबत अद्याप सरकारनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अनेक चॅनलवाले सांगत असतील की ह्या तारखेला हप्ता येईल, त्या तारखेला हप्ता येईल, परंतु मी तुम्हाला इथं स्पष्ट सांगतो की 22व्या हप्त्याबाबत अद्याप सरकारनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत सरकारकडून आलेली नाही. तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी 21वा हप्ता जारी केला होता. बघा, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी 21वा हप्ता जारी केला होता आणि 21व्या हप्त्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले होते आणि तुम्ही त्या 21 हप्त्याचा लाभ घेतलेला होता. शेतकरी मित्रांनो, नियमानुसार दर 4 महिन्यांनी हप्ता दिला जातो. बघा, जो नियम आहे शासनाचा, नियमानुसार दर 4 महिन्यांनी तुम्हाला एक हप्ता म्हणजे 4×12 असे 3 दोन्ही 6 प्रत्येक 4 महिन्याला तुम्हाला हप्त्याला मिळतो. म्हणजे 4×12 म्हणजे 3 भाग पडतात एका वर्षात. 3 भागाचे तुम्हाला 2-2 हजार म्हणजे व्यतिरिक्त 6,000 रुपये हे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती मिळत असतात या योजनेअंतर्गत. त्यानुसारच बघा, दर 4 महिन्यांनी हप्ता दिला जातो. म्हणजे दर 4 महिन्याला तुम्हाला 2,000 रुपये मिळतात. असे एकूण वर्षाला तुम्हाला मित्रांनो 6,000 रुपये मिळतात. त्यामुळे पुढचा हप्ता जो आहे तुमचा फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये जारी केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 22वा हप्ता जो आहे तुमचा फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये जारी केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. मी काय सांगतो तुम्हाला परत एकदा, बघा, अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात आगामी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा, आगामी आपला अर्थसंकल्प जो आहे मित्रांनो 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला जाणार आहे. या आगामी अर्थसंकल्पामध्ये ही पीएम किसान योजनेविषयी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ही घोषणा काय असणार आहे याची माहिती आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत देणारच आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत जी अधिकृत माहिती दिली जाते त्याबद्दल 22व्या हप्त्याबाबत अद्याप सरकारनं कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बघा मित्रांनो, मी तुम्हाला अजून पण सांगतोय की 22व्या हप्त्याबाबत सरकारनं अद्याप तरी कुठलीही तारीख फिक्स केलेली नाही. बरेच युट्यूब चॅनलवाले किंवा न्यूजवाले तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करताय की ही तारीख फिक्स आहे, ती तारीख फिक्स आहे, आज तुम्हाला पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील. परंतु मित्रांनो, 22व्या हप्त्याची अद्यापपर्यंत घोषणा केलेली नाही. परंतु तुमचा जो 22वा हप्ता आहे शेतकरी मित्रांनो तो फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये जारी केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि हा अंदाज मीडिया रिपोर्ट नुसार असतो. बघा, फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये 2026 मध्ये तुमचा हप्ता ह्या 2 महिन्यामध्येच हप्ता तुमचा जारी केला जाऊ शकतो. याची कन्फर्म डेट शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर लगेचच आपल्या युट्यूब चॅनलवरती मी त्याचा व्हिडिओ बनवून टाकत असतो. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.